काही गुंतवणूकदार होते त्यांना रेग्युलर इंटरेस्ट मिळत होता आणि रेग्युलर इंटरेस्ट मिळत होता म्हणून याच्यामध्ये कंपनीच्या किंवा त्या परताव्याच्या विरोधामध्ये तशी कोणी तक्रार केली नव्हती. परंतु तरी सुद्धा सामान्य सदस्यांनी जी माहिती इथे सादर केलेली आहे त्या आधारे नक्कीच त्या बाबतीमध्ये आम्ही देखील चौकशी करू आणि जर का ह्याच्यामध्ये दिरंगाई झाली असेल तर नक्कीच योग्य ती कारवाई देखील केली जाईल. दुसरं अध्यक्ष महोदय, आपण ह्याच्यामध्ये प्रामुख्याने मी सांगू इच्छितो की रिकव्हरी नक्कीच ही कठीण असते. शेवटी 140 कोटीचा ह्याच्या गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवले होते आणि आपण फक्त 35 कोटी रिकव्हर करू शकलो. ते देखील वाटप करत असताना एमपीआयडी ऍक्टच्या अंतर्गत नक्कीच थोडी लेंदी प्रोसिजर आहे, त्याच्यामध्ये न्यायालयीन देखील प्रोसिजर फॉलो करावी लागते. परंतु नक्कीच हे पैसे लवकरात लवकर मिळावे असा आमचा प्रयत्न असणार आहे. भविष्यामध्ये अशा घटना घडू नये. आपल्याकडे आता ईएडब्ल्यू आहे म्हणजे इकॉनॉमिक ऑफेन्स विंग आपल्याकडे आहे, ते फक्त तपास करतं. परंतु इकॉनॉमिकली ऑफेन्स जे केले जातात ते प्लॅनिंगने केले जातात. त्याला इंटेलिजन्सचं लक्ष असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून आज ह्या लक्षवेधीच्या मार्फत मी संबंध महाराष्ट्राला सांगू इच्छितो की महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र शासन इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिटची स्थापना करणार आहे आणि ह्या इंटेलिजन्स युनिटच्या मार्फत असे जे ऑफेन्स जे होत आहेत त्याच्यावरती बारीक लक्ष ठेवण्याचं काम हे करेल सगळ्याच गोष्टींवरती. कारण शेवटी इंटेलिजन्सचं काम हे ह्याच्यामध्ये आपण गुन्हा घडायच्या अगोदर हे अतिशय महत्वाचं असतं. आणि अशा जेवढ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स आहेत ज्या फसवणुकीच्या दृष्टीने महाराष्ट्रामध्ये येत आहेत त्यांच्यावरती लक्ष ठेवण्याचं काम हे युनिट करेल. चला, शशिकांत शिंदे साहेब. विक्रम काळेंचा